पहिलाच चेंडू वाईटच्या रूपानं. बॅट्समन नेम या ठिकाणी सांगायचंय शशांक. बॅटची कडा घेऊन जाते शशांकाला माघारी परतावं लागत आहे. मोठा झटका या ठिकाणी बसतोय सीएमसी या संघाला. चांगली खेळी केली होती गेल्या सामन्यामध्ये षटकार आला होता परंतु या ठिकाणी बॅटची कडा घेऊन माघारी परतावं लागतंय. आता मात्र स्ट्राईकला आपण पाहतोय पप्पन याला. दुसऱ्या चेंडूवरती शशांक याला माघारी परतावं लागलंय. सीएमसी संघाच्या दृष्टीने मोठा फटका असेल. शशांक चांगली फलंदाजी करू शकला असता, मोठी फटकेबाजी करू शकतो परंतु बॅटची कडा घेऊन यष्टीरक्षकाच्या हातात चेंडू जाताना आपण पाहिला. पुढील चेंडूसाठी सज्ज आहे. हा देखील मिड विकेट दिशेच्या क्षेत्राला खेळलेला चेंडू. 2 धावांसाठी प्रयत्न करतायत. धावसंख्येत वाढ होते. धावसंख्या 3. पोपट आणि सिद्धेश यांची आपण जोडी पाहतोय सीएमसी या संघातर्फे खेळपट्टीवरती खेळताना. सीएमसीचा संघ त्यांनी गेल्या सामन्यामध्ये जो साखळी सामना झाला त्याच्यामध्ये चांगली कामगिरी केली होती. उपांत्यपूर्व फेरीचे सामने चालू आहेत. धावरूपाचा चेंडू या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. 3 चेंडू धावसंख्या धावफलकावरती 3 अशी पाहायला मिळते. एक बाद धावसंख्या 3. चला हे स्पीडअप करायचे, थोडीशी घाई करायची. जर्सी नंबर 28 मध्ये पाहतोय गोलंदाजी करताना ओव्हर द विकेट. क्या बात आहे, मोठा फटका खेळायचा प्रयत्न करतोय. क्षेत्ररक्षण चेंडू खाली. इथे मात्र 2 धावांसाठी प्रयत्न आणि 2 धावा पूर्णत्वात नेण्यासाठी यश मिळतंय. धावसंख्येत वाढ होते आहे. धावसंख्या धावफलकावरती पाहायला मिळते 1 बाद 5. चार चेंडू आतापर्यंत आपण पाहिलेत आणि 5 धावा धावफलकावरती लगावले गेलेत. डाव्या यष्टीच्या बाहेर पंचांचा निर्णय. वाईटच्या रूपाने अतिरिक्त धावा या ठिकाणी मिळवून देऊन 6 धावा धावफलकावरती आपण पाहतोय. आता सध्या स्थितीला 4 चेंडू धावसंख्या 6. ब्राह्मणदेव स्पोर्ट्स क्लब विरुद्ध सीएमसी चालू असलेला सामना. 6 धावा धावफलकावरती असताना पाहतोय आपण. मोठा फटका खेळायचा प्रयत्न मात्र चांगला कमबॅक करताना पाहायला मिळतोय जर्सी नंबर 28. शेवटचा चेंडू असेल या पहिल्या षटकातला. स्पीडअप करायचं, थोडंसं घाई करायचे. पप्पन असेल स्ट्राईकला. नॉन स्ट्राईक घेतला पण पाहतोय सिद्धेशाला मोठा फटका केलेला मिड विकेटच्या दिशेला. 1 बाउन्स आणि चांगलं क्षेत्ररक्षण या ठिकाणी पाहायला मिळत आहे परंतु 2 धावा काही रोखू शकले नाही आहेत. या 2 धावांच्या मदतीने संघाची धावसंख्या धावफलकावरती पाहायला मिळते 8. पहिलं षटक संपलंय आणि पहिल्या षटकाची संपताच धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते ती 8 धावा. संघासाठी दुसरं षटक घेऊन येतोय आता. सर्व स्पीडअप करायचे. जो कोण नवीन दुसरा गोलंदाज असेल त्यांनी घाई करायचे. शाबाश, क्या बात आहे. स्ट्राईकला सिद्धेश आहे. स्ट्राईकला सिद्धेश आहे. नॉन स्ट्राईकला विशाल आहे ना.
अंकित शेट्टे यांच्याकडून सिद्धेश आणि पप्पन जे षटकार लगावले असतात आपल्याला 101 रुपयाचं पारितोषिक लागू होईल. अंकित शेट्टे यांच्याकडून दोघांनाही, परंतु षटकार लगावला तरच याची देखील नोंद घ्यायची आपण. पहिल्या चेंडूमध्ये चौकार आलाय. धावसंख्येत वाढ होते 4 आणि धावसंख्या धावफलकावरती पाहायला मिळते 1 बाद 12. दुसरा षटक हाताळतो आपल्या संघासाठी. एक बाद 12 अशी धावसंख्या आपण पाहतोय. चला घाई करा, थोडस विनंती आहे. चला यानंतर होणारा सामना नवलादेवी स्पोर्ट्स क्लब विरुद्ध नवलादेवी वॉरियर्स. नाणेफेकसाठी यायचंय. नवलादेवी स्पोर्ट्स क्लब विरुद्ध नवलादेवी वॉरियर्स उपांत्य फेरीचा सामना. पहिला उपांत्य फेरीचा सामना होईल. फुल टॉस होता, लोअर फुल टॉस ऑन साईडच्या दिशेला खेळायचा प्रयत्न करतो. दुसऱ्या धावेसाठी देखील प्रयत्न करतो. चांगली तामे पाहायला मिळाले. रनिंग बिटवीन द विकेट पाहायला मिळते दोन्ही खेळाडूंच्या माध्यमातून. नो चेंडू आणि इथे 2 धावा या ठिकाणी मिळतील. नो +2 असे 3 धावा या ठिकाणी मिळतील. धावसंख्या धावफलकावरती पाहायला मिळते. मोठा फटका खेळायचा प्रयत्न. पुन्हा एकदा थोडस रिक्स फॅक्टर या ठिकाणी पाहायला मिळतं आणि माघारी परतावं लागतंय. मला असं वाटतंय सिद्धेश याला काही गरज नव्हती, परंतु शेवटचं षटक आहे. इथे मात्र धावचित होताना पाहायला मिळतंय सिद्धेश. प्रयत्न चांगला होता, परंतु कधी कधी प्रयत्न फसतो. सोळा धावा आपण धावफलकावरती पाहतो आतापर्यंत. 2 चेंडू धावसंख्या धावफलकावरती 16 आपण पाहतोय. चला स्पीडअप करायचं बॅट्समन. शबाश. न्यू बॅटर आपल्याला पाहायला मिळतं रुपेश. जर्सी नंबर 18 गोलंदाजी माळकर आपण पाहतो. ओव्हर द विकेट पुढच्या चेंडूसाठी सज्ज आहे. मोठा फटका खेळायचा प्रयत्न करतोय. क्षेत्ररक्षण चेंडू खाली. चांगला प्रयत्न होता, परंतु 2 धावा रोखू शकत नाहीयेत. मी सातत्याने उल्लेख करतोय मोठं ग्राउंड आहे आणि 2 धावा रोखू शकत नाही. क्षेत्ररक्षण जरी चांगलं असलं तरी आपण धावा रोखू शकत नाहीयेत. यानंतर नवलादेवी वॉरियर्स विरुद्ध नवलादेवी स्पोर्ट्स क्लब उपांत्य फेरीचा आपला पहिला सामना. नाणेफेकसाठी यायचं दोन्ही संघांच्या कडे विनंती असेल. नवलादेवी वॉरियर्स विरुद्ध नवलादेवी स्पोर्ट्स क्लब यानंतर होणारा सामना एकेरी धाव या ठिकाणी मिळेल डिक्लेअरच्या स्वरूपात. धावसंख्येत वाढ होते. धावसंख्या होते धावफलकावरती 19. नवलादेवी वॉरियर्स आणि नवलादेवी स्पोर्ट्स क्लब उपांत्य फेरीचा पहिला सामना. या सामन्यात जो विजयी होईल तो डायरेक्ट अंतिम सामन्यात आपल्याला दिसणार आहे. अंतिम फेरीत धडक देईल. या दोघांपैकी एक संघ जो जिंकेल पुढे घ्यायचा प्रयत्न करतो. मोठा फटका क्षेत्ररक्षण. क्या बात आहे. जातोय चौकार. मिसफील्ड पाहायला मिळाली आहे. गचा क्षेत्ररक्षण केतन याचं झेल घेतला असता, परंतु माघारी परतावं लागत आहे. केतन याला निराशा असेल. केतन याच्या चेहऱ्यावरती नाखुश असेल थोडासा. 23 धावा आतापर्यंत धावफलकावरती आपण पाहतोय. हा जर झेल घेतला असता केतन यानं तर नक्कीच त्याचा देखील आत्मविश्वास वाढला. लास्ट चेंडू शेवटचा बॉल.
हा देखील मोठा फटका खेळायचा प्रयत्न करतोय. क्षेत्ररक्षण चेंडू खाली. क्या बात आहे. इथे मात्र झेल बाद झालाय. 2 षटकांच्या समाप्तीनंतर संघाच्या धावसंख्या धावफलकावरती पाहायला मिळते 23. 24 धावांचं आव्हान असेल. 12-24 असं समीकरण असेल. ब्रह्मदेव स्पोर्ट्स क्लब चला 22-24 असं समीकरण असेल. सीएमसी आपलं क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आणि ब्राह्मणदेव चला दोन्ही सलामीवीर आपण मैदानात पाठवायचे. यानंतर लगेचच नवलादेवी स्पोर्ट्स क्लब विरुद्ध नवलादेवी वॉरियर्स उपांत्य फेरीचा पहिला सामना या दोन्ही संघांमध्ये पार पडेल आणि यातून जो संघ विजय ठरेल तो अंतिम फेरी धडक देईल. अ गटातून उपांत्य फेरीचा पहिला सामना नवलादेवी स्पोर्ट्स क्लब विरुद्ध नवलादेवी वॉरियर्स. चला सीएमएस लवकर क्षेत्ररक्षण लावून घ्यायचंय. चला हे करा 12-24 असं समीकरण. आशिष आणि सागर दोन्ही सलामीवीर मैदानात दाखल होताना ब्राह्मणदेव स्पोर्ट्स क्लब BSC यांच्यातर्फे 12-24 असं समीकरण पाहायचं आहे. कशा पद्धतीने 12-24 हे समीकरण या ठिकाणी करतायत. चला थोडस घाई करा. थोडं स्पीडअप करायचं. थोडस विनंती आहे. पप्पन चला क्षेत्ररक्षण लावून घ्या. चला 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 लवकर थोडीशी घाई करायची. वेळ लक्षात घ्यायची. आपल्याला अजून 3 सामने खेळवायचे आहेत. मला असं वाटतं 4 सामने आपल्याला अजून खेळायचे आहेत. त्यामुळे थोडीशी घाई करा. चला सागरला पाहतोय आपण स्ट्राईकला आणि नॉन स्ट्राईक एंडला आपण पाहतोय आशिष. पप्पन त्याला सुरू करा. 12-24 असं समीकरण असेल. 12 चेंडू आणि विजयासाठी 24 धावांची आवश्यकता. सीएमसी संघ आणि ब्राह्मणदेव स्पोर्ट्स क्लब. चला आपल्याला या सामन्यासाठी खूप साऱ्या शुभेच्छा. 12-24 असं समीकरण. गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे नवलादेवी वॉरियर्स स्पोर्ट्स क्लब. डन. चला सुरुवात करायची. पप्पन गोलंदाजी मार्कवर पहिला चेंडू ओव्हर द विकेट. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न लेग बाईच्या रूपात 1 डाव या ठिकाणी मिळेल. एकेरी धावणाऱ्या संघाचा या ठिकाणी खाता उघडतंय. धावसंख्या धावफलकावर आपल्याला पाहायला मिळते 1. 11-23 असं समीकरण आहे. सीएमसी विरुद्ध ब्राह्मण देव स्पोर्ट्स क्लब. दूसरा चेंडू ओव्हर द विकेट. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. बॅटची कडा घेऊन विकेट कीपर के दस्तानों में. क्या बात है, क्या बात है. चांगला झेल या ठिकाणी पाहायला मिळालाय. सर्वस्व पणाला लावलाय या कॅच साठी. टाळ्या झाल्या पाहिजेत या खेळाडूसाठी. सर्वस्व झोकून दिलंय आणि झेल मात्र सोडू दिला नाहीये. खर तर उपांत्य फेरीत जायचं असेल तर यासाठी हे प्रयत्न करणं गरजेचं आहे.
शेवटपर्यंत ज्यावेळी आपण प्रयत्न करतो त्यावेळी यश आपल्याला मिळतं आणि त्याचंच हे उदाहरण आपण पाहिलं. पहिल्यांदा चेंडू हातातून ड्रॉप झाला परंतु दुसऱ्या वेळी तो चांगला पकडला गेला आहे आणि कौतुक करावे लागेल यष्टीरक्षकाचं या ठिकाणी. चला पुन्हा एकदा पण जरा घाई करायची, आपण सातत्याने थोडासा वेळ घेत आहे या ठिकाणी. अजून बरेच सामने आपल्याला खेळवायचे आहेत. 10-23 असं समीकरण आता राहिलं आहे. मिड विकेट दिशेला आपण पाहतोय सिद्धेश याला थोडंसं मागे क्षेत्ररक्षण लावलं. किंवा माते पुन्हा एकदा निर्धाव रूपाचा चेंडू या ठिकाणी लॉंग ऑफ लॉंगनला खेळाडू तैनात. त्याच पद्धतीने मिड विकेट दिशेला देखील खेळाडू तैनात आहे. सिद्धेश त्या ठिकाणी असतील. या ठिकाणी कव्हरच्या दिशेला आपण पाहतोय खेळाडू लगावलाय. बॅटची कडा घेऊन डिक्लेअर रूपात एक धाव या ठिकाणी मिळेल फाईल लेगच्या दिशेला घ्यायचा. धावसंख्येत वाढ होते. पुढील चेंडू क्या बात आहे. हवेत जाताना चेंडू पाहायला मिळतो. त्याच्या खाली पप्पन क्या बात आहे. चांगला झेल या ठिकाणी पाहायला मिळाला. समीर नारकर यांनी जो झेल घेतलाय त्यांना भाऊ 11 या संघाकडून 201 रुपयाचं पारितोषिक लागू झालं. अभिनंदन. आपल्या या कॅचसाठी या झेलसाठी भाऊ 11 या संघाकडून 201 रुपयाचं पारितोषिक. चला पुन्हा एकदा मॅचकडे वळूया. पप्पन गोलंदाजी करतात आपल्या संघासाठी. न्यू बॅटर मैदानात दाखल झालेला पाहतोय आपण अभिजित याला. पुन्हा एकदा निर्धाव चेंडू या ठिकाणी पाहायला मिळतो. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या धावफलकावरती पाहायला मिळते 2 बाद धावसंख्या 2. चला दुसरा गोलंदाज जो असेल त्याने स्पीडअप करायचंय. मला वाटतं सिद्धेश गोलंदाजी करण्यासाठी येतोय. थोडं स्पीडअप करायचंय. प्रणय गोलंदाजी मारकून आपण पाहतोय. प्रणय याला स्पीडअप कर मित्रा. थोडंसं घाई करायचे. चला वेळ लक्षात घ्यायची आणि त्या दृष्टीने आपण प्रयत्न करायचे आहेत. पहिल्या षटकामध्ये 2 बाद धावसंख्या 2 धावफलकावरती आपण पाहतोय. प्रणय संघासाठी दुसरं वैयक्तिक पहिलं षटक घेऊन येतोय. पहिला चेंडू ओव्हर द विकेट. आखो टप्प्याचा चेंडू थोडंसं गतीमध्ये परिवर्तन पाहायला मिळत आहे. एक धाव यासाठी घेण्याचा प्रयत्न होता परंतु तितकासा प्रतिसाद पाहायला मिळाला नाहीये. जो स्ट्राईकला असणारा फलंदाज आहे त्याकडून. समीर नारकर यांनी जो झेल घेतला होता मगाशी यष्टीरक्षक जे आहेत समीर नारकर यांच्यासाठी भाऊ 11 या संघाकडून 201 रुपयाचं पारितोषिक. समीर नारकर. चला पुन्हा एकदा सामन्याकडे वळूया. पुढील चेंडू ओव्हर द विकेट खोलवर टाकण्याचा प्रयत्न. इथे मात्र गजा क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. भाऊ 11 201 रुपये मिळाल्यावरती मला असं वाटतं की त्यांचा थोडासा आत्मविश्वास कमी झाला असेल. डिक्लेअरच्या रूपात एक धाव या ठिकाणी मिळेल. धावसंख्येत वाढ होते. धावसंख्या धावफलकावरती पाहायला मिळते 3. क्या बात आहे. पुनरागमन केलंय गोलंदाज आणि यष्टीरक्षकाने पुन्हा देखील पुनरागमन आपल्याला पाहायला मिळत आहे. चार चेंडू आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळाले. शेवटचे 2 चेंडू शेष असतील. मोठा फटका खेळायचा प्रयत्न. एक धाव या ठिकाणी समाधान मानावं लागतंय. शेवटचा चेंडू. यानंतर उपांत्य फेरीचा पहिला सामना नवलादेवी स्पोर्ट्स क्लब विरुद्ध नवलादेवी वॉरियर्स. दोन्ही संघांनी तयार राहायचंय. खेळण्याच्या दृष्टीने आपल्याला दुसरा पुकार. 2 षटकांच्या समाप्तीनंतर